नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी कारागृह भरती संदर्भात एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट या ठिकाणी आलेले आहे. मित्रांनो, जे काय कारागृह विभागाची जी काय भरती संदर्भातील जे काय स्पर्धा परीक्षा होती 19 मार्च ते 21 मार्चच्या कालावधीमध्ये झाली होती, त्या परीक्षेची जी काय उत्तर तालिका आहे आन्सर रिस्पॉन्स शीट त्या विभागानं विद्यार्थ्यांच्या लॉग इन आय डीमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी या आन्सर की संबंधित ऑब्जेक्शन किंवा काही त्यांच्या तक्रारी असतील ते पण या ठिकाणी नोंदवू शकतात. त्याचं पण त्यांनी या ठिकाणी फॉर्म दिलेला आहे. त्याचबरोबर एक त्यांनी परिपत्र काढून त्या संबंधित एक माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक हरकत किंवा ऑब्जेक्शनसाठी 200 रुपये शुल्कसुद्धा या ठिकाणी विभागानं काय केलेलं आहे, आकारलेलं आहे. आणि जे काय तुमचे ऑब्जेक्शन असतील, हरकती असतील, ते तुम्हाला दिनांक 29 म्हणजे आजपासून दिनांक 2 एप्रिलपर्यंत म्हणजे 29 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत तुम्हाला जे काही ऑब्जेक्शन असतील, हरकती असतील, तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्जेक्शन फॉर्म भरून प्रत्येकी 200 रुपये याप्रमाणे तुम्हाला ऑब्जेक्शनला 200 रुपये भरून तुम्हाला ते ऑब्जेक्शन या ठिकाणी रेज करता येतील किंवा मग त्या हरकती घेता येईल. तर या ठिकाणी आपण डिटेल जे काय याच्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत की तुम्हाला जे काय आन्सर शीट कशी पाहिजे किंवा रिस्पॉन्स शीट कशी पाहिजे किंवा त्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म कसा फिल करायचा, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या ठिकाणी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचं जे काय रिस्पॉन्स शीट आहे हे कशी मिळवायची किंवा कशी डाउनलोड करायची हे माहीत नसते. परंतु या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगणार आहोत की तुम्हाला या ठिकाणी आपण जेव्हा सुरुवातीला जे काय अर्ज भरताना जे काय लिंक होती, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी ऑनलाईन अर्ज लिंक या ठिकाणी आपण पाहू शकतो. यावरती आपण जर क्लिक केलं डाउनलोड म्हणून, तर आपल्याला अप्लाय ऑनलाईन ही काय विंडो ओपन होईल. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन यावरती क्लिक केलं म्हणजे तुम्ही अगोदरच लॉग इन केलेलं आहे, तुमच्याकडे ID पासवर्ड आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ID पासवर्ड विचारेल आणि हे सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुमचं काय होईल, तुमचं जे काय लॉग इन ID काय होईल, ओपन होईल. आणि नंतर तुमचा जो काय फॉर्म आहे या ठिकाणी ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी पोस्ट सिलेक्शन या ठिकाणी करायचं आहे. पोस्ट सिलेक्शन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे काय ॲप्लिकेशन फॉर्म किंवा मग तुमचा अर्ज या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन डिटेल दिसेल, त्याचबरोबर पेमेंट स्लिप दिसेल किंवा तुमचं जे काय कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीटसुद्धा या ठिकाणी मिळेल. यावरती क्लिक केल्याच्या नंतर ती तुम्हाला डाउनलोड करता येईल. या ठिकाणी क्लिक हिअर या ठिकाणी करून तुम्हाला तुमची जी काय ऑब्जेक्शन किंवा कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट किंवा आपण त्याला काय म्हणू आन्सर की म्हणू किंवा मग उत्तर तालिका, तात्पुरती उत्तर तालिका म्हणूया. या ठिकाणी कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट आपण जे काय उत्तरं दिलेली आहेत किंवा पेपर सॉल्व केलेलं ते या ठिकाणी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शन फॉर्मसुद्धा या ठिकाणी भरता येईल. या ठिकाणी ऑब्जेक्शन फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी युअर सिलेक्शन या ठिकाणी प्लसवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल किंवा मग दुसऱ्या पेजवरती घेऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लोज करूया. या ठिकाणी तुम्हाला असा फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमचं जे काय नाव असेल, ईमेल ID असेल या ठिकाणी विचारलं जाईल. त्याचबरोबर पोस्टचं नेम असेल, एक्झाम डेट असेल, लँग्वेज असेल, त्याचबरोबर शिफ्ट विचारली जाईल, फर्स्ट शिफ्ट किती आहेत. त्याचबरोबर क्वेश्चन ID विचारलं जाईल. त्या ठिकाणी तुमचा क्वेश्चन ID तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुमच्या जे काय रिस्पॉन्स शीट आहे त्यामध्ये तुमचं जे काय क्वेश्चन ID आहे ज्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. समजा हा क्वेश्चनवर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं तर त्या ठिकाणी तुम्ही ते सिलेक्शन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या प्रकारचं नेचर ऑफ ऑब्जेक्शन म्हणजे कोणत्या प्रकारचं तुम्हाला हरकत आहे किंवा ऑब्जेक्शन आहे, इनकरेक्ट ॲम्बिग्युअस क्वेश्चन जर तुम्हाला त्यामध्ये जर संदिग्धता वाटत असेल की एकापेक्षा 2 आन्सर आहेत, ते तुम्ही या ठिकाणी नेचर हे करू शकता. किंवा आउट ऑफ सिलेबसपेक्षा अलग क्वेश्चन विचारला म्हणजे दुसऱ्या सब्जेक्टमधला क्वेश्चन विचारला आहे. मल्टिपल करेक्ट आन्सर, एकापेक्षा जास्त आन्सर जे काय ऑप्शन असतील करेक्ट आहे परंतु एकालाच त्यांनी पर्याय दिलेला आहे, ह्या पण या गोष्टी आपण तुम्ही करू शकता. नंतर इनकरेक्ट आन्सर की आहे, जे आन्सर कीमधील दिलेलं आन्सरच चुकीचं आहे हे पण तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. त्याचबरोबर ट्रान्सलेशन एरर, जे काय भाषांतरामध्ये जे काय इंग्लिश मराठी जे काय लँग्वेजमध्ये जे काय भाषांतरामध्ये चुका होते ते असे नेचर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काय रिमार्क ॲड करायचं असेल तर त्या ठिकाणी यस किंवा नो म्हणून तुम्ही रिमार्क ॲड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला
या ठिकाणी पेमेंटसाठी प्रत्येक ऑब्जेक्शनसाठी पेमेंट तुम्हाला विचारलं जाईल आणि तुम्हाला काय करावं लागणार त्या ठिकाणी या ठिकाणी पेमेंटचं जे काय हे आहे अमाऊंट आहे ते प्रत्येक जेवढे तुम्ही ऑब्जेक्शन घेताल तेवढे तुमचे पेमेंट काय होईल प्रत्येक ऑब्जेक्शनला असे 200 प्रमाणे 4 घेतले तर काय होईल 800 तुम्हाला रुपये पेमेंट करावं लागेल. नंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट तुमचं उत्तर तुमचं ऑब्जेक्शन कसं करेक्ट आहे किंवा तो तुम्ही घेतलेली तक्रारसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट मग रेफरन्स बुकचा फोटो असेल किंवा मग मागच्या जे काय इतर विभागाने परीक्षा घेतली त्यामध्ये हा क्वेश्चन होता तर त्याचा आन्सर त्यांनी दिलेला असेल ते अशा बऱ्याच गोष्टी किंवा मग जे काय अदर काही तुमच्याकडे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट असतील त्या ठिकाणी तुम्ही त्याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी अपलोड करतात त्यानंतर सबमिट करून तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काय ऑब्जेक्शन आहे ते तुम्हाला ते तुम्ही करता येईल. ते या ठिकाणी परत एकदा सांगतो ऑब्जेक्शन घेण्याची जी काय डेट आहे दिनांक 29 मार्च पासून 2 एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन आहेत तर त्यांनी लागलीच ऑब्जेक्शन घ्या म्हणजे तुमचे जर उत्तर करेक्ट असेल तर इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फायदा होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो जे काय कारागृह विभागाची जी काय विविध पोस्टसाठी जी काय भरती प्रक्रिया झाली होती त्यांची या ठिकाणी उत्तर तारीख किंवा कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट त्यांच्या लॉग इन ID मध्ये या ठिकाणी आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जी काय परीक्षा दिली होती जे काय टेक्निकलचे जे काय विद्यार्थी असतील त्यांना परत एकदा सांगतो की ही क्वालिफाईंग एक्झाम होती. ह्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला 45% पुढं मार्क मिळाले असतील किंवा मग मिळतील तरच तुम्ही दुसऱ्या जे काय आपला टेक्निकलचा जो काय पेपर होणार आहे त्यासाठी तुम्ही पात्र असताल. आता हा नॉन टेक्निकलचा होता आपण याला एलिजिबिलिटी टेस्ट सुद्धा म्हणूयात या पात्रता किंवा मग आपण याला ह्या टेस्टमध्ये जे विद्यार्थी पात्र होतील तेच आपल्या जे काय सब्जेक्ट टेस्टमध्ये काय होतील पात्र होतील आणि त्यांचीच काय या ठिकाणी काय केलं जाईल विभागाकडून निवड केली जाईल. या ठिकाणी 8 होती 45 जे काय % आहेत या परीक्षेमध्ये मार्क मिळवणं गरजेचं होतं. जे विद्यार्थी 45% किंवा मग आपण त्याला जे काय 120 पैकी जे काय मार्क होते ते 45% मध्ये जे कन्वर्ट करून जे येतील ते त्याच्या पुढे जर मार्क मिळवले असतील असे विद्यार्थी पुढील पेपरसाठी एलिजिबल होतील. ही प्रक्रिया लवकरच होईल कारण की 2 एप्रिलपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायचे 3-4 एप्रिलला फायनल आन्सर की येईल आणि नंतर तुमचा रिझल्ट लागेल. त्याचबरोबर जे पेपर ज्या पोस्टसाठी अनेक शिफ्टमध्ये पेपर झाले असेल त्याचं नॉर्मलायझेशन होईल आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर काय होईल फायनल रिझल्ट लागेल आणि फायनल रिझल्ट लागल्याच्या नंतर आपल्याला कळेल की आपण पुढील पेपरसाठी ज्या पोस्टसाठी ही अट होती टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पेपरची म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 जे विद्यार्थी पेपर 1 मध्ये 45% गुण घेतील तेच विद्यार्थी पेपर 2 साठी काय असणार पात्र असणार आणि अशाच विद्यार्थ्याची काय होईल पुढील परीक्षा होईल किंवा एक्झाम होईल आणि ती पण लवकरच होण्याची शक्यता आहे कारण की विभागानं किंवा मग TCSनं प्रोसेस लवकर करण्याचे या ठिकाणी ठरवल्याचं दिसतंय. अशा प्रकारे मित्रांनो जे काय कारागृह विभाग असेल किंवा इतर भरती